7 वाजले आहेत आणि आम्ही उतरलो ते व्हिएतनाम एअरपोर्टला आणि आता इमिग्रेशन वगैरे 1 तास लागला आणि आता वाट बघतो आहे बाकीच्या मेंबर्सची. तर नेहमीप्रमाणे हे व्हिएतनाम टूरसाठी मी आली आहे ती भटकंती महाराष्ट्राची या टूर ग्रुपबरोबर. तर ह्या आमचे मेंबर्स आहेत. तर चला आता ॲक्च्युअलमध्ये एअरपोर्टवरून बाहेर जाऊन आता बघू. इकडचं टेम्परेचर आता 24 डिग्री आहे, म्हणजे ठीक आहे, जास्त थंडी नाही आहे, गरमी नाही आहे. आणि आता बाहेर जाऊन आजचा पहिला दिवस, पुढचे 7 दिवस इथेच असणार आहेत. खूप धमाल होणार आहे, मजा येणार आहे. ही माझी इंटरनॅशनल 3री ट्रिप. सो आय एम सो एक्सायटेड. चला आता माझ्याबरोबर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. इथे आलेले आहेत. हॅलो, हाय. गेली आहे आम्हाला पिकअप करायला आणि ह्याचं स्टेरिंग बघा. येस, चला. Very good. It's how you got the energy for the morning. Yes. So xin chào in Vietnamese is a very good way to say hi to everyone. It's like you say hello, good morning, good afternoon, and good evening. We say xin chào. And when you go with your friend, very close to you, you can say shorter. Ciao. Ciao is okay. Yes. Ciao. Yes. And when you want to say thank you in Vietnam, we say cảm ơn. Cảm ơn. Cảm ơn. Yes. Do you know come on in English? Yeah. Yes. And you say separately, slowly. Cảm ơn. Cảm ơn. Yeah. This is how you say thank you. तर अशा प्रकारे नामने जो आमचा इकडचा टूर गाईड होता त्याने आम्हाला खूप छानपैकी वेलकम केलं आणि बसमध्ये त्याने आम्हाला बरीच माहिती दिली या शहराबद्दलची. आणि हे जी फर्स्ट शहर आहे हे हो ची मिन सिटी, हे इकडचं कॅपिटल आहे आणि इथून टूर स्टार्ट होते. तर हे फर्स्ट शहर आहे. तर इकडचे काही शब्दसुद्धा व्हिएतनामी शब्द त्याने आम्हाला सांगितले की कशाप्रकारे ग्रीड करावं, थँक्यू करावं. आणि आत्ता आम्ही आलो होते या सिटीमध्ये. ही सिटी टूर चालू आहे. हे आहे इकडचं प्रसिद्ध मार्केट, बंतन मार्केट, जिथे फार स्वस्त असे कपडे वगैरे मिळतात. आणि आता आम्ही थोडं ब्रेकफास्टसाठी थांबणार आहे आणि नंतर पुढची टूर आमची स्टार्ट होणार आहे. Okay everyone, please wake up. We are very close to the restaurant. 2 more minutes we get to the restaurant. Yes. Please get ready. तर आता आम्हाला थोडी सिटी टूर झाली आणि हॉटेलचं जे चेक इन आहे इथे 2 वाजता आहे. आम्ही आलो आहे सकाळी. लवकर ट्राय करत होतो पण आम्हाला काही भेटलं नाही. तर आता आम्हाला आमच्या टूर गाईडने सांगितलं की आता थोडं रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करूया. तर आम्ही आलो आहोत तिथे ब्रेकफास्ट करायला आणि त्यानंतर आम्ही थोडं सिटी टूर करणार आहे आणि मग चेक इन आमचं 2 वाजताच असणार आहे. तर जर तुम्ही इथे येत असाल तर फ्लाईटचं बुकिंग तसं करा, नाहीतर तुम्हाला थोडा वेळ तुमचा असा वेस्ट नाही जात आहे. म्हणजे तुम्ही युटिलाइज करू शकता पण तुम्हाला रिफ्रेश नाही होता येणार, बस एवढंच प्रॉब्लेम आहे. तर इथे हे न्यू इयर होतं आणि इथे एक खासियत असे की सगळ्या हॉटेल्सच्या बाहेर असे ॲप्रिकॉटची फुलं आहेत आणि हे खूप चांगला सिम्बॉल असतो. हे लोक एन्जॉय करतात आणि सगळ्या हॉटेल्स, सगळ्या दुकानांच्या बाहेर अशी ॲप्रिकॉटची फुलं आहेत. चला आता ब्रेकफास्ट ट्राय करूया. इथे काय काय फूड आहे ते आम्हाला नामने, जो आमचा टूर गाईड आहे त्याने सांगितलं आहे. ते सगळं आता मी एन्जॉय करणार आहे. And one more upstairs. Okay? Yes. The young one, yes? तर सिटी टूरमधला फर्स्ट स्पॉट आहे वॉर म्युझियम. तर इथे व्हिएतनामचं वॉर झालेलं म्हणजे चायनाबरोबर आणि तेव्हा हे वॉरमध्ये जे जे काही आहे त्याचं म्युझियम इथे आहे. आता फर्स्ट आपण इथे वॉर म्युझियम बघणार आहोत. आम्ही नाश्ता केला इंडियन रेस्टॉरंटमध्ये, खूप चांगला होता. हे लवकरच म्हणजे सिटीमध्येच आहे हे आणि एक 10 मिनटात आम्ही पोहोचलो हे वॉर म्युझियमला. History of Saigon is about 300 years old only. We are the young city.
And in this World Museum, they will showing you exactly what happened to Saigon. The history of Saigon is mostly the modern history. Yes, when you want to know more about Asian history, we go to Hanoi in the North Vietnam. It will be more in detail. And here is a World Museum showing you how Vietnamese people fighting in the French colony time, 100 years. And then we fighting again for 20 years. There were two different governments from the North Vietnam and the South Vietnam. They fighting to get the control of the whole country, just like Korea nowadays. आता आम्ही आलो होते म्युझियमला, तर आम्हाला नामने थोडी हिस्ट्री सांगितली, जसं फ्रेंच होते, त्याच्यानंतर अमेरिकन्स होते आणि नॉर्थ आणि साऊथ जे आहे व्हिएतनाम ते डिवायडेड होतं आणि त्याच्यानंतर कशी त्यांची फाईट झाली, कसं त्यांना इंडिपेंडन्स मिळाला. आज त्यांना 50 वर्ष पूर्ण झाली 2025मध्ये स्वातंत्र्य मिळून. तर ते सगळं त्यांनी आम्हाला थोडी हिस्ट्री सांगितली आणि आता आम्ही हे वॉर म्युझियम एक्सप्लोअर करणार आहोत. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या. चला तर आता आपण वॉर म्युझियम बघूया. यामध्ये मान ठेवायचं आणि वरून हे असं फोर्सने येणार आणि ते कट व्हायचं. म्हणजे जे पण कोणी देशद्रोही वगैरे आहे तर त्यांना इथे असं सजा द्यायची. आणि इथे त्यांनी एक फोटोसुद्धा लावलेला आहे अशा प्रकारे, हातात डोकं घेऊन. बापरे, हे आहे टायगर केज. म्हणजे अशा प्रकारे इथे फोटोत दाखवल्याप्रमाणे लोकांना यामध्ये ठेवलं जायचं. त्याच्यामुळे त्यांचं नीला प्रॉब्लेम व्हायचा या केजमध्ये ठेवल्यामुळे. एक अजून टॉर्चर म्हणजे शिक्षेचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये अशा प्रकारे त्यांना रोल करायला सांगायचे याच्यावरती. आणि हे अजून एक कोठडी, त्याच्यामध्ये सन बाथिंग रूम, त्याच्यामध्ये पूर्ण उन्हात त्यांना असं ठेवलं जायचं. उन्हामध्ये ते लिहिलेलं आहे सन बाथिंग रूम. तर हे पूर्ण त्यांचं म्हणजे जेलच आहे. आपण चाललोय ते दुसऱ्या बाजूला. हे तेव्हाचे आर्टिकल्स आहेत ना, आर्टिकल्स पेपर्सला वगैरे आले. ॲक्च्युली हे सगळं 1975 मध्ये झालेलं आहे. खूप त्रास सगळीकडे. हा फर्स्ट फ्लोअर आहे जो आता आमचा बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते सेकंड फ्लोअरला. तर 3 फ्लोअरचं हे वॉर म्युझियम आहे. म्युझियममधले फोटोज फार बेकार होते. म्हणजे US आर्मीने कशा प्रकारे यांच्यावरती हल्ला केला आणि कसे यांचे हाल केलेले, कसे मारलेले, सगळे फोटोज दाखवले आहेत. आणि हे सगळे म्हणजे 1970मधली, 75मधली, 66मधले फोटो आहेत. फार म्हणजे एकदम वाईट वाटलं बघून. आता आम्ही आलो ते सेकंड फ्लोअरला. चला चलो. तर इथे तेव्हाचे जे यूज केलेले आहेत सगळे हेलिकॉप्टर्स आणि हे सगळं इथे ठेवलेलं आहे. तर आता आम्ही आलो आहोत आमचा सेकंड स्पॉट बघायला, ते म्हणजे पॅलेस. तर इथे आल्याला छान अशी मस्त इथे फुलांची अशी छान असं गार्डन होतं, खूप छान होतं. आणि आता बघू आपण हा पॅलेस बघूयात. अजून आम्ही हॉटेलला गेलेलो नाही आहोत, अजून आमचं सिटी टूरच चाललो आहे. हे पॅलेस आहे आणि इथे 3 फ्लोअरमध्ये आहे. तर इकडचा मागचा जो पार्ट आहे तो त्यांचा प्रायव्हेट आहे, रेसिडेन्शियल, आणि बाकी आम्हाला बघण्यासाठी. And the rest of the building is like a museum. Okay. Yeah, yes. In Hanoi, no? In Hanoi, our headquarters for politics and also the resident in Hanoi. Hanoi is more like a center for politics and all the powers in there. Capital And, yeah, Hanoi is capital. So bedrooms, the dining rooms over here. This is used for important dining in the. तर हे इम्पॉर्टंट मीटिंग, डायनिंग मीटिंगसाठी यूज करतात. One in the ground floor.
for the ती बांबू डिझाईन बनवलंय, जसं बांबू एकत्र असतात तसंच आपलं एकत्र करून सिम्बॉल केलेलं आहे त्यांनी. आणि असं त्याला बाहेरून जर तुम्ही बघितलं तर ते बांबू सारखं दिसणार असं आहे. तर हे ओरिजिनल हत्तीच्या शिंगापासून बनवलेलं आहे आणि इथे त्यांच्या सगळ्या चर्चा व्हायच्या असं आहे. also have a lot of problems. Yes. Okay. So, ladies and gentlemen, we're staying here at the Amba. सो आता सिटी टूर करून वाजले आहेत 3 आणि आम्ही आलो होते आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करायला. तर इथे आता अर्धा तास जाईल आमचा चेक इन करायला. मग आम्ही रूमवर जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि त्यानंतर परत संध्याकाळी आम्ही थोडं शॉपिंग करायला जाऊ. आमचं हॉटेल आणि इथे हे ॲप्रिकॉटची फुलं आहे जी सगळ्या हॉटेल्स आणि याच्या बाहेर लावलेली असतात. तसं सुंदर असं इथे डेकोरेशन केलेलं आहे एंट्रीचं. हे बघा, ही पण इथे फुलं आहेत. असं सगळं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. आमचा ग्रुप इथे चेक इन करतो आहे. हॅलो सिंचान. आणि ह्यांनी आता आम्हाला आलेला वेलकम ड्रिंकसुद्धा दिलं आहे, खूप मस्त आहे. आणि ही अजून एक इथे ही फुलं आहेत जी म्हणजे थंड प्रदेशात येतात, नॉर्थ साईडला असतात ही, नॉर्थ व्हिएतनामला. आणि ही पण मस्त फुलं आहेत बघा, किती छान डेकोरेशन. आणि आता वाजले 3. आता आम्ही थोडं रूमवरती जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि त्यानंतर संध्याकाळी परत फिरायला जाऊ. सो गाईज आता संध्याकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही तयार होऊन चाललो इथे फ्लावर मार्केट बघायला. तर ह्यांचा न्यू इयर चालू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की यांचं स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झालेली आहे आणि आता यांचा न्यू इयर चाललेला आहे. तर इथे माझ्या मागे फ्लावर मार्केट आहे. इलेक्ट्रॉनिक मार्केट आम्ही थोडं फिरलो, जरा स्वस्त आहेत, म्हणजे 10-15 हजारचा डिफरन्स येतो आहे आयफोन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये. आता आम्ही अजून थोडं मार्केट एक्सप्लोअर करतो. तर इथे आज एकदम खूप रात्रीपर्यंत मार्केट चालू राहणार आहे, कारण यांचा न्यू इयर असल्यामुळे आज इथे मस्तपैकी म्हणजे एन्जॉयमेंट आहे. सगळे शॉप्स आणि मार्केट आज रात्रभर चालू राहणार आहेत. इथे बघा किती हॅपनिंग सिटी आहे, मस्त वाटतं आहे, सगळीकडे लाईट्स आहेत. तर इथे आता आम्ही तिकीट्स काढतो आहे. याची एंट्री आहे 200 रुपये इंडियन करन्सीमध्ये, म्हणजे 60,000 व्हिएतनाम डॉंग. आणि इथे हा फेस्टिवल चालला आहे, म्हणजे फ्लावर आतमध्ये फ्लावर आपल्याला सगळे बघायला मिळतील. असं हे फ्लावर मार्केट आहे, जे आज याचा लास्ट डे आहे, 3 दिवस होतं ते. आले तिकीट्स. आता आमची तिकीट आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत मस्तपैकी बघा. फुलं बघा किती मस्त आहे ते बघा. तर हे स्पीड आहे. Nâng tiếng yêu sầu chiều đông quê câu hát bài xa 33 số gì đây các con mang bút đã ư con cả chân mẹ cha từ con thơ. इथे खाण्याचे पदार्थ बरेच आहेत, पण काही कळत नाही की काय खायचं काय नाही खायचं, कारण खूप सारे नॉनव्हेज पदार्थ आहेत आणि काही कळत नाही. एक आम्ही अंडं बघितलं, अक्षरशः छोटं अंडं होतं. मग ते चिमणीचं किंवा एका पक्षाचं अंडं आहे, त्या अंड्याचे हे लोक इथे एक डिश करून देत आहेत. तर इथे कोंबडीचं अंडं नाही आहे, त्यामुळे तुम्ही विचारूनच मगच खा. गुलाबाची फुलं आहेत, किती सुंदर आहेत, मस्तच आहेत. आमचं ऑलमोस्ट फ्लावर पार्क बघून झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहोत. एक फेमस आशियातलं मार्केट आहे बेंटन मार्केट, तिथे जाणार आहोत. तिकडे जाऊन आता आम्ही शॉपिंग करणार आहोत. आता वाजले आहेत 8. भूक तर लागली आहे. बघू काही डिनर म्हणजे डिनरसाठी इंडियन रेस्टॉरंट भेटले तर आम्ही ते सुद्धा ट्राय करू. चला आता आपण मार्केटमध्ये शॉपिंग करूया. इकडचं मार्केट खूप छान आहे. इथे तुम्हाला कपडे वगैरे स्वस्तात मिळतात. आता मी प्रत्यक्षात जाते आणि बघते किती म्हणजे किती बार्गेनिंग करू शकतो आणि किती स्वस्त मार्केट आहे ते. चला मग तुम्ही मुंबईवरून शॉपिंग न करता इथे येऊन सुद्धा शॉपिंग करू शकता. बॅग्सचं मार्केट आहे, कपड्याचा मार्केट आहे.
शूज पण आहे तिथे बऱ्यापैकी आणि बॅग्सचं मार्केट आहे. हॅलो सिंचन सिंचन Where are you from? इंडिया. Delhi, Mumbai, येस Bangalore, Chennai. मुंबई. यू आर राईट. तिथे मंजू काय घेते? काय घेते? बॅग्स कितीला? बॅग बघ माझा कसा वाटतं. चांगला आहे. कितीला आहे बट? 48 बोलतोय तो. $1 1-2 पर्यंत घेते ते बरे वाटतात. आपल्या इंडियन करन्सी मध्ये दाखवून दे. 4,200. मग हाफ कर. ही 2,000ला ओके आय थिंक. चांगलं आहे. लॅपटॉप वगैरे सगळं राहील त्यात. 2 बॅग्स आहेत आय थिंक. 2,000ला बरे आहे. तर इथे जाम महाग आहे त्यामुळे तुम्हाला बार्गेनिंग करायचं आहे. वाव, ही पिंकवाली मस्त वाटते. अशा हॅट वगैरे इथे तुम्हाला भेटतील आणि बऱ्याच अशा पर्स वगैरे. तर अशा प्रकारे हे मार्केट फिरून थोडं शॉपिंग करून आम्ही गेलो ते हॉटेलवरती. तर चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आज आमचा पहिला दिवस अशा प्रकारे आम्ही एक्सप्लोअर केला फक्त सिटी टूरमध्ये. तर उद्या आम्ही कुठल्या डे 2ला कुठल्या ठिकाणी जाणार आहोत हे तुम्हाला माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.